महाराष्ट्राच्या राजकारणात सत्ता, संघर्ष आणि संधी या तिन्हींचं समीकरण सतत बदलत असतं। एकनाथ शिंदेंचा उदय ही याच राजकारणातल्या बंडखोरीतून झाला आणि त्यांनी शिवसेनेतून थेट बंड करत मुख्यमंत्री पदावर झेप घेतली आणि स्वतःचं स्वतंत्र वर्चस्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी भाजपने त्यांना पाठिंबा दिला, कारण उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडणं हे भाजपसाठी अत्यावश्यक होतं। पण आज जे चित्र समोर आलंय ते वेगळंच आहे। सुप्रीम कोर्टात सुरू असलेल्या अंतिम सुनावणीत शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह यावर काय निर्णय येईल याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। जर शिंदे गटाच्या बाजूने निर्णय आला नाही तर त्यांचा पक्ष, त्यांची ओळख आणि संपूर्ण राजकीय पाया डळमळीत होऊ शकतो। कारण शिंदेंना स्वतंत्र अशी जनमान्यता नाहीये, ते शिवसेना या नावावर उभे आहेत आणि जर हे नाव आणि चिन्ह न्यायालयानं स्थगित करत किंवा कोणालाच वापरता येणार नाही असं ठरलं तर शिंदेंचं राजकारणच खिळखिळ होऊ शकतं। हीच भीती त्यांच्या वकिलांनी दाखवत सुनावणी लांबवण्याचा प्रयत्न केला। ही गोष्टच स्पष्ट करते की परिस्थिती आता हाताबाहेर चाललीये। एवढंच नव्हे तर भाजपलाही आता शिंदेंची गरज उरलेली नाहीये। 2022 मध्ये गरज म्हणून जे समीकरण उभं केलं गेलं त्यात आता शिंदेंचं वजन कमी झालंय। 2024 नंतर भाजप स्वतःचं सत्ता स्थापनेचा केंद्रबिंदू बनत चाललंय आणि अशा वेळी शिंदे गटाच्या उपयोगाबाबत भाजपमध्येच प्रश्न निर्माण झालेत। शिंदेंची उपयुक्तता संपली हे आता उघड होतंय आणि त्यामुळे त्यांच्यासाठी भाजपमध्ये विलीन होणं ही पर्यायाची नव्हे तर अस्तित्वाची वेळ आहे। पण यामागचं एक अजून खोल आणि वैयक्तिक कारण म्हणजे शिंदेंची स्वतःची महत्वाकांक्षा। जेव्हा त्यांनी बंड करून सत्ता मिळवली तेव्हा ते फडणवीसांना मागे टाकून मुख्यमंत्री बनले। तेव्हापासून त्यांनी स्वतःची इमेज तयार करण्यावर भर दिला। मी सरकार आणलं, मी योजना आणल्या हे वारंवार सांगत त्यांनी स्वतःला फोकसमध्ये ठेवलं। यामुळेच भाजपमध्ये अंतर्गत नाराजीचं वातावरण निर्माण झालं। फडणवीस जे पूर्वी शिंदेंची समजूत काढायचे तेच आता त्यांच्या बाजूने उभे राहत नाहीयेत। 2024 नंतर शिंदेंनी पुन्हा मुख्यमंत्री पदासाठी दावा केला, पण भाजपने त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं। हेच दर्शवतं की भाजप त्यांच्या दीर्घकालीन राजकीय प्लॅन मध्ये शिंदेंना मुख्य चेहरा म्हणून बघत नाहीत। आज शिंदेंकडे स्वतंत्र ताकद नाहीये, पक्ष ओळख डळमळीत आहे आणि युतीमध्ये स्थानही कमी होत चाललंय। त्यामुळे आता त्यांच्या हातात उरलेला एकमेव पर्याय म्हणजे भाजपमध्ये विलीन होऊन राजकीय संरक्षण मिळवणं। याला पराभव म्हणायचं की प्रॅक्टिकल पाऊल हे लोकांनी ठरवायचं। पण शिंदेंच्या राजकीय प्रवासाचा हा टप्पा नक्कीच सांगतो की विलीन होणं हा आता सौदा न राहता अस्तित्व टिकवण्याचा अंतिम उपाय ठरलाय। आता प्रश्न एवढाच की भाजप त्यांना स्वीकारेल का? याबद्दल तुमचं मत काय? कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि टीओडी मराठीला लगेचच फॉलो करा।